रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून 7/12 उतारा कोरा करावा या मुख्य मागणीसाठी सुरू झालेली 7/12 कोरा या पदयात्रेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यात झाली। आता ही पदयात्रा एक व्यापक लोक चळवळ बनली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री बच्चू कडू करत असून त्यांना शेतकरी, अपंग बांधव, शेतमजूर, महिला आणि युवक वर्गाचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। 11 जुलै रोजी दिग्रस तालुक्यातील तुट्टाकडे येथे मुक्काम करत सभा घेतली। या पदयात्रेदरम्यान आयोजित सभांमध्ये बच्चू कडू यांनी शासनावर निशाणा साधत म्हटले की शेतकरी दिवसरात्र कष्ट करून अन्न उत्पन्न करतोय, मात्र त्यालाच कर्जबाजारीपणाचा कलंक सहन करावा लागतोय। त्याचा 7/12 कायम कर्जाने माखलेला असतो। आता ही स्थिती बदलली पाहिजे। ही लढाई शेतकऱ्यांच्या न्यायाची आणि आत्मसन्मानाची आहे असे ते म्हणाले। या पदयात्रेला स्थानिक ग्रामस्थांकडून या यात्रेचे अन्न, पाणी, निवास आदी स्वरूपात स्वागत आणि सहकार्य केले जात आहे। काही ठिकाणी स्वयंस्फूर्तपणे शेतकरी, युवक व महिलांनी स्वागत केल्याचे दृश्य पाहायला मिळाले। बच्चू कडू यांची ही पदयात्रा केवळ राजकीय हालचाल नसून ती जनतेच्या हक्कासाठीची क्रांती ठरत आहे। गावोगावातून मिळणारा पाठिंबा पाहता ही यात्रा राज्य शासनावर निश्चितच दबाव निर्माण करेल। शेतकरी, अपंग, मजूर आणि दुर्बल घटकांसाठी ही आंदोलनाची ठिणगी आता ज्वाला बनण्याच्या मार्गावर आहे।